हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये. तर आता बघा पितृपक्ष पंधरवडा चालू आहे आणि त्यामध्ये बनवली जाते ते म्हणजे ही बेसनची वडी किंवा पाटवडी पण म्हणतो आपण याला. तर अगदी साधी सोपी पद्धत आहे. पीठ पाण्यामध्ये न मिक्स करता डायरेक्ट तुम्ही अशी बनवली तरीसुद्धा छान होते. तर इथं मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचे. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर इथं मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं, थोडंसं जिरं अर्धा चमचा टाकलेलं होतं आणि लसूण थोडासा जास्त घालायचा. हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता हे तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकून आपल्याला हे मिरची चांगली भाजल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता 1 ग्लासभर यामध्ये मी पाणी टाकत आहे. यापासून भरपूर वड्या तयार होतात आणि या पाण्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला पीठ घालायचं आहे. त्यामुळं एवढं आपल्याला इथं मोजमाप कशाचंच करत बसण्याची गरज नाही. तर एवढं अजून थोडंसं मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर 1 ग्लासभर बरोबर पाणी होऊ शकतं एवढं आहे आणि यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. आणि हे जे पीठ आहे ते बघा काही जण आधी पाण्यामध्ये मिक्स करतात, पण त्यामुळे चवीमध्ये थोडासा फरक पडतो. तर तुम्ही डायरेक्ट असं करून बघा. पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचं, हे जे पीठ आहे ते असं केक मिक्स करायचं, जे आपलं व्हिस्कर आहे ते घ्या. यामुळे काय होतं की गाठी अजिबात राहत नाहीत यामध्ये. आणि पीठ असं थोडं थोडं आपल्याला टाकायचं, एकदम टाकायचं नाही. तर असं हळूहळू हे सगळं मिक्स करत गेला ना, अजिबात यामध्ये गाठी होत नाहीत आणि एकसारखं असं आपल्याला हलवत राहायचं आहे. थोडं थोडं पीठ टाकलं आणि हलवत गेलं तर जास्त गाठी अजिबात होत नाहीत. अशा पद्धतीची वडी केलेली चवीला छान होते. यामध्ये तुम्ही तेलामध्ये हिरवी मिरची टाकली, त्याचसोबत तुम्ही खोबऱ्याचं कूटसुद्धा टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. आता एवढं 1 वाटीभर पीठ यामध्ये बसलेलं आहे. म्हणजे आता हे काय मी मोजून घेतलेलं नव्हतं, तर पण एवढं बरोबर झालं. तुम्हाला जेवढं म्हणजे बसतोय त्याचा अंदाज घेऊन तुम्ही टाकू शकता. म्हणजे त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल एवढं आपल्याला ॲड करायचं आहे. तर बघा अशा कन्सिस्टन्सीचं हे तयार झालेलं आहे. तर राहिलेलं सगळं पीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे घरीच आपण जी डाळ दळून आणतो ती डाळ आहे. तर कोणतंही तयार बेसन नव्हतं विकतचं, घरच्या डाळीचं हे पीठ होतं. तर बघा अशा पद्धतीने हे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. तर आता गॅस चालूच आहे. तोपर्यंत चहा ठेवायचा होता बाजूला, एका गॅसवर चहा चालू आहे. आता यावरती काय करायचं आहे की झाकण ठेवायचं आणि थोडं झाकण ठेवून आपल्याला एखादी वाफ काढायची. ती म्हणजे जास्तही कढईला चिटकू नये तेवढं आपल्याला बघा अशा पद्धतीनं एक वाफ काढून घेतलेली आहे. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं नाही आहे, असं जरीही केलं तरी चालू शकतं. तर बघा अशा पद्धतीने ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केलेला आहे, पण त्यावरती झाकण ठेवलेलं आहे. तेल लावेपर्यंत आपण तसं ठेवून द्यायचं आणि आता हे गरमच आहे तोपर्यंत असं ताटामध्ये घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे. आता हे गरम आहे तोपर्यंतच पसरवायचं, कारण थंड झाल्यानंतर मग वड्या आपल्या व्यवस्थित सेट होणार नाहीत. तर अशा पद्धतीने केल्या तर वड्या अगदी छान होतात. तर पीठ पण बघू शकता अजून छान गरम आहे हे असं. तर ह्याच्या मदतीने आपल्याला पूर्ण ताटभर पसरवून घेतलं तर वड्या ज्या आहेत त्या आपल्या अजिबात जास्त जाडही होत नाहीत आणि पातळही होत नाहीत. तर एवढ्या पिठामध्ये आणि एवढ्या पाण्यामध्ये बघा एवढं 1 ताट भरून पीठ होतं. यावरून तुम्हाला म्हणजे अंदाज यावा की आपल्याला किती वड्या, म्हणजे तुम्हाला किती वड्या बनवायच्यात ह्यानुसार तुम्ही हे मिश्रण मग बनवू शकता. तर पाटवडी आणि रस्सा केला जातो बघा, त्यावेळी पण अशा पद्धतीनेच ही वडी केली जाते. आणि आता हा पितृपक्ष पंधरवडा आहे. तर म्हाळ म्हणजे म्हाळाचा महिना आपण म्हणतो, तर यामध्ये म्हाळ जेवण म्हणजे जेव घालत असतात. तर त्यावेळी ही वडी आवर्जून असते, म्हणजे केलीच जाते. दुसरं तुम्ही कोणताही पदार्थ कमी जास्त होऊ शकतो, पण ही जी वडी आहे ती प्रत्येक घरी म्हणजे म्हाळ ज्यावेळी जेवायला घालतात त्यावेळी बनवली जाते नैवेद्यासाठी. तर अशा पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला कोथिंबीर आणि ओलं खोबरं तुम्ही टाकू शकता किंवा सुकं असलं तरी टाकू शकता. यामुळे छान दिसतं सुद्धा आणि ते चवीला सुद्धा नंतर छान लागतं. तर तुम्ही ही वडी कशी बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील अशा पद्धतीचे म्हणजे रेग्युलर किचनमध्ये जे काय बनतं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, आपल्या घरामध्ये जे काय साहित्य असतं त्यामध्ये. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि आता बघा गरम आहे तो, म्हणजे आता थोडंसं आपण थापेपर्यंत ते थंड होतं. आता कट करून आता तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता. आणि ह्या वड्या काढायला गेलं तरीसुद्धा बघा अलगद निघतात. आता हे जे बाजूचं आहे ते थोडं साईडला केलं की हे बघा असं उलटण्यानं जर तुम्ही असं काढलं तर इझिली ह्या वड्या निघतात. ह्या अजिबात म्हणजे तुटत नाहीत, काय नाहीत. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच ह्या पद्धतीने करून बघा. पीठ पाण्यामध्ये मिक्स वगैरे न करता किंवा कोणतंही मोजमाप न घेता असं आहे असं जरी केलं तरीसुद्धा वडी तुमची ही बिघडत नाही. तर एवढ्या पिठामध्ये भरपूर सगळ्या वड्या झालेल्या आहेत. आणि बघा तोडून दाखवते तुम्हाला, छान अशी वडी बनते. तर आमच्या इथं ना हे ब्रह्मकमळ लावलेलं आहे आणि बघा याला 2 कळ्या आलेल्या आहेत. आणि हे रात्रीचंच फुलतं. तर आणि ह्याचं फूल आहे ते पानाला येतं. तर बघा अशा पद्धतीने पानालाच, याच्या 2 पानाला अशा पद्धतीने 2 कळ्या आलेल्या आहेत. आता हे ज्या वेळेला फुलेल त्यावेळेचा व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेन. तर तुम्ही ब्रह्मकमळ बघितलेलं आहे का कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता ज्यावेळी हे फुलतं त्यावेळी रात्रीचंच फुलतं, त्यामुळे रात्रीचीच पूजा करावी लागते. तर बघा एवढ्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता मस्त नंतर भेटूया मस्त अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.